शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 27 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव, कापूस अपडेट आणि कापूस विक्री करायचा आहे की अजूनही थांबायचं आहे याबद्दल एक सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट व्हिडिओचं मिळत जाईल. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की साधारण 55,500 रुपये गठण हे झालेलं आहे. मार्केट स्थिर आहे, मार्केटमध्ये फार काही बदल झालेले नाही आहेत आणि मी हेही सांगितलं होतं की हा जो टप्पा असणार आहे हा अंतिम टप्पा असणार आहे. याच्यानंतर मार्केटमध्ये काही वाढ होईल असं तरी वाटत नाही आणि जरी झाली तरी 400-500 रुपयापेक्षा जास्त होणार नाही. आणि जर मार्केट खाली आलं, खास करून आत्ताच्या युद्ध पातळीच्या परिस्थितीनुसार जर मार्केट खाली आलं तर आणखी 1,000 रुपये मार्केट पडू शकतं. त्याच्यामध्ये तेजी पुन्हा येईल असं वाटत नाही, कारण पुढे एकदा एप्रिल सुरू झाला की एप्रिल अखेरपर्यंत जिनिंग बंद होतील. त्यामुळे आपला कापूस जो आहे हा आत्ता विक्री करून घ्या. वेळ जी आहे अतिशय चांगली आहे, गठण चांगली वाढलेली आहे आणि परिणामी आत्ताच तुमचे पैसे होतील. परत जर तुम्ही थांबत बसलात तर मग मात्र काही सांगता येत नाही, कारण मार्केट आहे त्या कंडिशनमध्ये सांगणं थोडंसं कठीण आहे की इथून पुढे मार्केट कसं वाढेल, किती वाढेल किंवा किती कमी होईल. तर तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर तुम्ही या 2-3 दिवसामध्ये विक्री करून घ्या. जरी 100-200 वाढले तरी तुमचा फायदा होईल आणि जर 100-200 पडले तरी 100-1 रुपये नुकसान होईल, याच्या पलीकडे काही होणार नाही. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 55,500 रुपये गठण झालेलं आहे. 55,500 मध्ये सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,200 ते 7,500 रुपये दर चालू आहेत. स्थानिक बाजारपेठ समजून घ्या, 4 प्रकारचे मार्केट आपल्याकडे आहेत. त्यानंतर ज्या जिनिंग आहेत, जर जिनिंगमध्ये 7,400 पासून 7,600-700 पर्यंत दर आहेत. काही ठिकाणी काही जिनिंगमध्ये 7,700 पासून 8,000 पर्यंत दर आहेत आणि काही बाजारपेठेमध्ये म्हणजेच थोडक्यात मोठ्या बाजारपेठांमध्ये 8,000 ते 8,200 8,300 पर्यंत दर आहेत. अकोट बाजार समितीमध्ये सुद्धा दर चांगले आहेत, परंतु कापूस पाहूनच ते दर दिले जातात आणि जिनिंगमध्ये हा खूप मोठा फंडा आहे. 29 MM जर कापूस असेल, त्याचा माईक जर 2.9 असेल किंवा 3.0 असेल किंवा त्याचा माईक चांगला असेल, थोडक्यात त्याची धाग्याची क्वालिटी चांगली असेल तरच त्याचा दर जो आहे हा चांगला मिळतो, अन्यथा मिळत नाही. आपली शेतकरी म्हणतात की कापूस तर चांगला आहे, मग बाकीच्यांचे काय वेगळ्या रेटने गेले, आमचे वेगळ्या रेटने गेले किंवा आम्हाला रेट पाहिजे तसा मिळाला नाही आहे, मग असं का? तर मित्रांनो, कापूस जो आहे, कापूसचा धागा किती MMचा आहे, त्याचा माईक किती आहे, यावर रेट ठरवतात. त्यामुळे क्वालिटी असेल तर क्वालिटी पैसे होतील, जर क्वालिटी नसेल तर पैसे क्वालिटी होणार नाहीत. तर अशा पद्धतीचा सध्याचा रिपोर्ट आहे. थांबून फायदा होणार नाही, हे मी तुम्हाला पहिलेही सांगतो आहे. 4 दिवसापासून हेच सांगतो आहे की शक्यतो आता थांबू नका, विक्री करा आणि अजूनही तुम्ही विक्री केली नसेल तर ह्या 2 दिवसामध्ये विक्री करून घ्या. मार्केटचा सध्याचा पुढचा भरोसा नाही आहे, त्यामुळे आपला तोटा होऊ देऊ नका. फायदा जरी झाला तरी फार तर 200-300 रुपये होईल, परंतु तोटा जर झाला तर 500-600 पर्यंत होऊ शकतो. बाकी अपडेट तुम्हाला रोज मिळत राहील. जर आज काही मार्केटमध्ये बदल होत असेल संध्याकाळपर्यंत तर तो तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद.